नमस्कार, मी पद्मावती। आज मी तुम्हाला उपमा दाखवणार आहे कोकणस्थ पद्धतीचा। तर त्याच्यासाठी साहित्य आहे 1 वाटी रवा, रवा भाजण्यासाठी 2 चमचे तूप घेणार आहे, फोडणीसाठी मी तेल घेणार आहे, नंतर मोहरी 2 चमचे, उडीद डाळ, हळद 2 चमचे, साखर पाव चमचा, मीठ, नंतर अर्धा कांदा मोठा, 4 मिरच्या, कढीपत्ता, 1 टोमॅटो आणि वरती गार्निशिंगसाठी कोथिंबीर। तर सर्वात प्रथम आता मी कढई गॅसवर ठेवलेली आहे। आता कढई तापू देणार आहे आणि नंतर मग मी तूप घालणार आहे 2 चमचे। तर मी आता हे 2 चमचे असं तूप घालणार आहे आणि त्याच्यामध्ये रवा घालून 5 मिनिटं भाजून घेणार आहे। आता आपण रवा 5 मिनिटं भाजून घेतलेला आहे। आता एका प्लेटमध्ये रवा आपण काढून घेणार आहोत। तर रवा आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। आता आपण कढईमध्ये तेलाची फोडणी देऊया। तेल घालूया, 1 चमचा मोहरी, 1 चमचा उडीद डाळ, आता अर्धा कांदा घालणार आहोत, मग टोमॅटो घालणार आहोत, कढीपत्ता घालणार आहोत आणि मिरच्या घालणार आहोत आणि व्यवस्थित असं ढवळून घेणार आहोत। आता हे याच्यासाठी आपण 2 ते 3 मिनिटं थांबूया आणि नंतर मग पाणी घालूया। तर 2 मिनिटं आपले परतून झालेले आहे। कांदा करपू द्यायचा नाही आपल्याला, तेव्हा कांदा फक्त आपल्याला मऊ करून द्यायचा आहे, म्हणजे मऊ करून घ्यायचा कांदा तेलामध्ये। आता मी ह्याच्यामध्ये अर्धा ग्लासपेक्षा थोडं जास्त पाणी घालते आणि उकळी येईपर्यंत मी थांबणार आहे। उकळी येईपर्यंत आता मी थांबणार। तर आता उकळी येऊ दे। हे बघा, आता 2 मिनिटांनी छान उकळी आलेली आहे। आता अशीच उकळी आल्यावर आता आपण 2 चमचे साखर, पाव चमचा मीठ, पाव चमचा हळदपूड। कोकणामध्ये हळदपूड घालतात, मुंबईमध्ये हळदपूड घालत नाही, पण तुम्हाला जर घालायचं नसेल तर नाही घातला तरी चालेल। आता मी तुपात भाजलेला रवा घालत आहे। आता व्यवस्थित ढवळून घेणार आहे आणि 5 मिनिटं व्यवस्थित शिजू देणार आहे। तर आपला रवा शिजलेला आहे। 1 वाटी रवा असेल तर 2 वाटी पाणी घालून रवा छान शिजून घ्यायचा। तर आता मी गॅस बंद करत आहे, कारण की आपला उपमा झालेला आहे। तर मी असा उपमा एका भांड्यात काढून घेतलेला आहे आणि त्याच्यावर आता मी अशी कोथिंबीर घालणार आहे। काय काय जण कोथिंबीर बरोबर खोबरंसुद्धा घालतात, पण मी खोबरं घातलेलं नाही आहे। तुम्हाला जर घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता।
मी फक्त कोथिंबीर घातलेली आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.